नमस्कार, स्वातीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर महाशिवरात्रीसाठी आपण रताळ्याचे काप बनवतोय। कुठल्याही उपवासाला तुम्ही बनवू शकता, पण शक्यतो महाशिवरात्रीला बाजारामध्ये रताळे उपलब्ध असतात आणि आपण रताळ्याचा एखादा तरी पदार्थ बनवत असतो किंवा एकतर उकडून भाजून खातो। तर हे रताळ्याचे काप चवीला गोड आहेत, बनवायला एकदम सोपे आहेत, लहान मोठे सगळेजण आवडीने खातील। बरेच जण उपवासाला तिखट मीठ खात नाहीत, तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान आहेत। तर या ठिकाणी रताळ्याचे काप करून घेतलेले आहेत। रताळे स्वच्छ धुवून साल काढून हलके जाडसर चिरून घेतलेले आहेत। खूप पातळ करायचे नाहीत, कारण हे पटकन शिजलं जातं, फार वेळ लागत नाही। खूप पातळ जर काप केले तर ते परतवताना तुटतात, त्यामुळे थोडेसे मीडियम साइज मध्ये करून घ्यायचे। कढईमध्ये 1 चमचाभर फक्त तूप गरम करून घेतलं। आता हे तुपावरती 1 मिनिटभर छान परतवून घ्यायचे आहेत। आपण रताळे भाजल्यानंतर जेवढे चवीला छान होतात ना, तेवढेच हे सुद्धा चवीला छान लागतात। उकडलेल्या रताळ्याच्या मानाने भाजून छान चवीला लागतात। तसेच हे मस्त असे कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। चिरल्यानंतर हे धुवून देखील घेतले होते मी आणि नंतरच परतवायला घेतलेले आहेत। ह्यात पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, असेच परतवून घ्यायचे। तर 1 मिनिटभर आपण छान परतवून घेतले। आता यावर झाकण ठेवायचे आणि गॅस एकदम लो ठेवायचा, अजिबात गॅस मोठा करायचा नाहीये। झाकण ठेवून एक साधारणतः 4 ते 5 मिनिटं ह्याला वाफ द्यायची आहे। शक्यतो जाड कढई असेल तर वापरा, जाड कढईमध्ये मस्त होतात। तर 5 मिनिटं झालेली आहेत। 5 मिनिटानंतर एकदा हे आपण चेक करूयात। एकदा चांगले हलवून घ्यायचे आहेत, अजिबात करपले वगैरे नाहीयेत आणि हे हलकेसे सॉफ्ट झालेले आहेत। रताळ्याचे काप तुम्ही गुळामध्ये किंवा साखरेमध्ये बनवू शकता। तर हे थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत। पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण शिजवणार आहे, पण आता गुळ घालून शिजवायचे राहिलेले, कारण हे शिजायला फार वेळ लागत नाही, पटकन शिजतं। गुळ चिरून घ्यायचा आहे। गुळाऐवजी साखर वापरली तरी चालेल, पण गुळाने चवीला छान होतात। गुळ घालायचा, त्यानंतर वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत। हे तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता, स्किप पण करू शकता। आणि ह्यात तुम्हाला जर वेलचीचा फ्लेवर आवडत असेल तर थोडीशी वेलची पावडर घाला। रताळ्याची ओरिजिनल टेस्ट खूप मस्त लागते, त्यामुळे मी वेलची पावडर घातलेली नाहीये। गुळ घातल्यानंतर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। थोडेसे काजू आणि बदामाचे काप घातलेले आहेत फक्त। आता पुन्हा एकदा झाकण ठेवून 1-2 मिनिटं फक्त वाफ द्यायची आहे। गुळ घातल्यानंतर फार वेळ झाकून ठेवायचं नाही, नाहीतर गुळाची कडवट चव तयार होईल। त्यामुळे गुळ थोडासा विरघळला की एकदा पुन्हा हलवून घ्यायचे हे। आता पुन्हा एकदा झाकण ठेवायचे, कारण हे पूर्णपणे शिजत आले, पण अजून छान टेस्ट येईल ह्याला। थोडं कोरडं पडेल, गुळाचं थोडंसं पाणी सुटलेलं आहे। आणखी 2 मिनिटं मी ह्याला वाफ दिली। अगदी मस्त असे हे रताळ्याचे काप झालेले आहेत बघा, एकदम सॉफ्ट झालेत, सहज तुटताय। बनवायला खूप सोपे आहेत, लहान मुलं मोठे सगळेजण आवडीने खातील। यावर थोडीशी आवडत असेल तर वेलची पावडर नक्की घाला फ्लेवरसाठी। हे असे प्लेन पण खूप मस्त लागतात आणि साखरेऐवजी असे गुळामध्येच बनवून बघा, खूप छान झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।